नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे जी पेसा क्षेत्रासंदर्भात जी 17च्या वर्गाची जी पदभरतीची जी केस आहे सुप्रीम कोर्टामध्ये, तर त्याच्या संदर्भात मी माहिती घेऊन आलो की ह्या केसचं स्टेटस काय आहे सध्याचं. या सगळ्यांची तुम्हाला माहिती सांगणार आहे की शासनाच्या वतीने काय करण्यात आलं होतं. 4 तारखेच्या केसच्या संदर्भात तुम्हाला काय करणार की माहिती देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता तुम्ही जर बघाल तर काय झालं होतं की बघा 27 आणि 28 ऑगस्टच्या बाबतीत जर बघितलं तर त्यावेळेस काही राज्य सरकारच्या वतीने लागोपाठ 2 प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले होते बघा. राज्य सरकारकडून काय करण्यात की 2 प्रतिज्ञापत्र हे करण्यात आलं होतं आणि त्याच्यानंतर काय झालं होतं की जे हे आहे ॲफिडेव्हिट आहे, पहिलं जे ॲफिडेव्हिट होतं त्याला मॉडिफाय करून दुसरं ॲफिडेव्हिट करण्यात आलं होतं. तर त्याच्यामध्ये काय करण्यात आलं होतं, पहिलं तर स्टेटस दाखवतो, पहिलं तर केसचं हे काय आहे ते आणि त्यानंतर हे तुम्हाला माहिती सांगेल की एक्झॅक्टली काय काय झालं होतं त्या दिवशी. तर ही सामाजिक विकासची आहे केस, 2023 ची केस आहे ही. पेंडिंग आहे 5. तर ही केस दिसेल तुम्हाला बघा, डायरी नंबर देत आहे, केस नंबर दिलेला आहे इथे 022-109/2023 दिलेले आहे. 3/10/2023 ची ही केस रजिस्टर्ड आहे, सुप्रीम कोर्टामध्ये रजिस्टर्ड आहे. आता ही केस आहे, तर याच्यामध्ये बघा की जे ही होती लास्ट लिस्टेड और प्रेझेंट होती ही 4 तारखेला होती बघा, 4/9/2024 ला होती. त्याच्यामध्ये ऑनरेबल चीफ जस्टिस, त्याच्यानंतर पार्टीवाला आणि त्याच्यानंतर मनोज मिश्रा हे 3 जज जे आहेत, ऑनरेबल जजेस काय करले की या केसची सुनावणी घेणार आहेत. आता याच्यानंतर जर बघितलं आपण तर याच्यामध्ये काय झालं होतं की या केसच्या याचा 4 तारखेला की जे मुख्यमंत्र्याच्या बैठकीत झालं होतं, मुख्यमंत्री ठरलेल्या बैठकीमध्ये काय झालं होतं की आरोग्य, महिला, बाल व शिक्षण विभागाकडून अर्जन्सी अधोरेखित करणारी महत्वाची माहिती मिळाली होती आणि त्याच्यानुसार काय केलं होतं की ॲफिडेव्हिट काय करणार की नंबर 3 ॲफिडेव्हिट काय करणार की ॲडिशनल ॲफिडेव्हिट सादर करण्यात आलं होतं. त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं की पेसा क्षेत्रातील कर्मचाऱ्याच्या अभावामुळे महिलांचे आरोग्य, गरोदर महिला, बालकांचे आरोग्य इतरांवरती विपरीत परिणाम होत आहेत, हे कोर्टाच्या लक्षात आणून देण्यासाठी आणि जे हे आहे मनुष्यबळ आहे ते कमी असण्याचे हे करून काय करण्यात आलं होतं की पाठपुरावा म्हणजे केला होता झिरवळ साहेबांनी, तर त्याच्यामुळे ह्या गोष्टी शक्य झाल्या होत्या. आता त्याच्यानंतर काय झालं बघा, 4 तारखेला जी हिअरिंग झाली होती त्याच्यामध्ये जे सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस आहेत त्यांची काय करण्यात आली होती की जी तब्येत ठीक नव्हती. लक्षात घ्या की तब्येत ठीक नसल्यामुळे ही जी हिअरिंग होती 4 तारखेची ती काय करण्यात आली की ते अब्सेंट होते त्या दिवशी, त्यामुळे ते हिअरिंगला आले नाहीत. त्यामुळे ही सुनावणी झाली नाही. लक्षात घ्या की झालेली नाहीये. तर ही लवकरच सुनावणी जी आहे, लक्षात घ्या की लवकरच सुनावणी जी आहे ते काय करणार की होणार आहे. आता जी डेट आहे ती पुढची आता पाहण्यात येईल की आपल्याला कुठली डेट मिळेल ती. बट ही जी हिअरिंग आहे ती 4 तारखेला झाली नाही आणि या गोष्टी काय केल्या की सुप्रीम कोर्टाच्या बाबतीत काहीतरी झाल्या होत्या. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.